आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावरती पोलिसांनी कारवाई केली. वन विभागाच्या जागेतील अनधिकृत घर जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आलं. वन विभागाने याआधी नोटीस दिली होती, मात्र याची दखल न घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पहिली आयआयसीटी मुंबईमध्ये तयार होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली. केंद्राकडनं आयआयसीटीसाठी 391 कोटी रुपये मंजूर झालेत. एम्स आणि आयआयटी प्रमाणेच आयआयटीसी असणार आहे. जालन्याच्या परतूरमध्ये दारूबंदी पथकावरती जमावानं दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये 6 ते 7 पोलीस कर्मचारी जखमी झालेत. परतूरच्या गुळखंड तांडा इथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा असल्याची माहिती दारूबंदी पथकाला मिळाली होती आणि त्यानंतर झाडाझडती घेण्यासाठी गेलेल्या पथकावर जमावानं दगडफेक केली. जयंत पाटलांच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली. जयंत पाटलांनी कदाचित शरद पवारांना सूचक इशारा दिलाय. शरद पवारांनी सतर्क राहण्याची गरज आहे असा टोला विखे पाटलांनी लगावला. नितेश राणेंना महाराष्ट्र पेटवायचा आहे, त्यांनी कोणीतरी इतिहासाचे धडे त्यांना शिकवायला हवेत अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली. महिन्याभरात संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला दिसेल असं आव्हाड म्हणाले. शक्तीपीठ महामार्ग करण्याऐवजी महायुतीनं निवडणुकीपूर्वी घोषणा केलेली कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावेत अशी मागणी खासदार ओमराजे लिंबाळकर यांनी केली. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडी मृत्यूसाठी दंडाधिकाऱ्यांनी आपल्या चौकशी अहवालाद्वारेच 5 पोलिसांना जबाबदार ठरवलंय. त्यामुळे या अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल होणार की नाही याचा निर्णय उच्च न्यायालयानं राखून ठेवलाय. औरंगजेबाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अबू आझमी यांना अटकेपासून संरक्षण देताना सत्र न्यायालयानं कानउघडणी केली. ज्येष्ठ राजकारण्याचं कोणतंही बेजबाबदार वक्तव्य दंगली भडकावू शकतं, त्यामुळे आझमीने संयम आणि सावधगिरी बाळगावी अशी ताकीद न्यायालयानं दिली. अंधेरीतल्या डीएन नगर आणि जुहू गुलमोहर मार्ग परिसरामध्ये असलेल्या इमारतीच्या उंचीवरील निर्बंध उठवण्यासाठी आता पुढील पावसाळी अधिवेशनाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे या परिसरातील सुमारे 400 जुन्या इमारतींचा पुनर्विकास सुरू होण्यास विलंब होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळणारं अनुदान आणि वित्तीय संस्थेकडून मिळणाऱ्या कर्जातनं 127 कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची थकबाकी द्या असे आदेश उच्च न्यायालयानं विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रमाला दिले. मुंबईचं तापमान दिवसेंदिवस वाढत चाललंय. दमट वातावरणामुळे मुंबईकरांना उन्हाचा असह्य त्रास होतोय. तर पुढील काही दिवस मुंबईमध्ये उष्ण आणि दमट वातावरण असंच राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. धुळवडी निमित्तानं आज सकाळी 6 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पुणे मेट्रोची सेवा बंद असणार आहे. त्यानंतर 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत मेट्रो सुरू असेल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारनं 36,000 कोटींची तरतूद केली. मात्र धक्कादायक बाब म्हणजे सरकारनं या योजनेतील लाभार्थ्यांना पैसे वाटण्यासाठी आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभागातील 7,000 कोटींचा निधी वळवलाय. याला विरोध करणाऱ्या मंत्र्यांची विनंती सुद्धा सरकारनं धुडकावली आहे. एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ती म्हणजे अजित पवारांचा मुलगा जय पवारचं लग्न ठरलंय. जय पवार यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले. पवार कुटुंबीय त्यानिमित्ताने एकत्रित आलेलं दिसलं आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडनं असे काही फोटो शेअर करण्यात आलेले आहेत. अजित पवारांचा मुलगा जय पवार यांचं लग्न ठरल्याची ही मोठी बातमी. त्याचे काही फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरती शेअर केलेत. पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीतील दाभोळ इथे चंडिकादेवी शिमगोत्सव होळी पेटून उत्साहात सुरू झाला. भाविकांनी देवीच्या पालखीचं दर्शन घेऊन होळी दहन केली. मुंबईतल्या माहीम कोळीवाड्यामध्ये होळी सणाचा उत्साह आहे. पारंपरिक पद्धतीनं होळी काल साजरी करण्यात आली. या ठिकाणी सुपारीच्या झाडावर देवीची प्रतिकृती बनवण्यात आली. दरम्यान कोळी बांधव पारंपरिक वेशभूषेत नृत्य करताना दिसले. श्री मार्तंड जेजुरी गडावरती खंडोबा मंदिर गाभाऱ्यात होळी निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. भक्तांनी खंडोबाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. ठाण्यातल्या किसननगरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी होलिकेचं पूजन करत होळी दहन उत्सवात सहभाग घेतला. पर्यावरणपूरक होळीचं आवाहन करत उपमुख्यमंत्री शिंदेंनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. विरोधकांनी सुद्धा विकास गंगेत सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी एकनाथ शिंदेंनी केलं.
वाशिम शहरातील नागरिकांनी गुटखा सिगरेटसह तंबाखू या व्यसनांचं उच्चाटन व्हावं या उद्देशानं गुटखा तंबाखू सिगरेट यासोबतच प्लास्टिक पिशव्याचं दहन केलं. या होळीचं अनेकांनी कौतुक केलं. मावळमधील प्रतिशिर्डी शिरगाव येथे साईबाबांची मानाची होळी पेटवण्यात आली. होळीची पारंपरिक पद्धतीने पूजा करून साई भक्तांकडून होलिका दहन करण्यात आलं. होळी उत्सवाच्या निमित्तानं वरळीतल्या बिडडी चाळीमध्ये वीर नेताजी क्रीडा मंडळाच्या वतीनं टोरेस घोटाळ्याविरोधात 50 फूट उंचीचा देखावा साकारण्यात आला. या मंडळाकडून गेल्या 42 वर्षांपासून अशीच होळी साजरी होते. गोंदिया जिल्ह्यातील कामर गावात वाईट विचारांची होळी करत टाळ, खंजरी, ढोलकी ही वाद्य वाजवत फेरी काढण्यात आली. मुख्य चौकामध्ये नागरिकांनी गावातील कचरा गोळा करून त्याची होळी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोरटकर विरोधात कोल्हापुरात होळी दहन करण्यात आली. कोरटकरच्या वक्तव्याचा निषेध करत यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावात होळी केली. बांगलादेशी रोहिंग्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत दुष्ट प्रवृत्तीला देशाबाहेर हकलल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा दिला. तण होळी यावर्षीपासून पुणे शहरात महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये उपशहरं, शासकीय निमशासकीय कार्यालयं, वनपरिक्षेत्र तसंच भारतातील इतर राज्यांमध्ये सुद्धा साजरी होणार आहे. तण होळी ही ठिणगी आहे, तिचा वणवा व्हायला हवा असं आवाहन करण्यात आलं. आरोग्य, ऊर्जा आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी बंजारा बांधवांसोबत पारंपरिक होळी साजरी केली. पारंपरिक वेशभूषा करत त्यांनी लेंगी नृत्य केलं. होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी शांतता भंग होऊ नये, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी कडक पावलं उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील 518 गुन्हेगारांना गावबंदीचे आदेश दिलेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. जास्त लाकडांचा वापर न करता गवताच्या साह्यानं होळी पेटवण्यात आली. जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळमध्ये सुरभीनगर परिसरात अयोध्येतील महंत विष्णुदास त्यागी यांच्या हस्ते होलिका दहन करण्यात आलं. महंत विष्णुदास त्यागी यांनी होलिका पूजन करत नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. विरार पूर्वेकडील साईप्रसाद मित्रमंडळानं महागाई, बेरोजगारी, गरिबी आणि ईव्हीएम हटाव देश बचाव हा संदेश देणारी होळी उभारली. सरकारी योजनांचा देखावा होळीच्या माध्यमातून साकारण्यात आला. नंदुरबारमधील बालाजीवाडा देवस्थानची होळी मोठ्या उत्साहात प्रज्वलित करण्यात आली. होळी प्रज्वलित झाल्यानंतर याच होळीवरनं गावातील सगळी सार्वजनिक होळीची मंडळं टेंभे पेटवून आपापल्या होळ्या पेटवतात. नागपुरात यंदा 700 ठिकाणी होलिका दहन केलं गेलं. पारंपरिक पद्धतीनं पूजन करून होलिका दहन करून नागरिकांनी गुलाल लावत उत्साहात होळी साजरी केली. बुलढाण्याच्या पिंपळगाव सराई गावात सैलानी बाबा यात्रेला सुरुवात झाली. लाखो नारळांची होळी पेटवून यात्रेला सुरुवात झाली. लाखो भाविकांनी यात सहभाग घेतला. नागपुरातील नाग विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेच्या वतीनं होळी उत्सव साजरा करण्यात आला. एलबीटी कर विभाग बंद करावा अशी मागणी करत व्यापाऱ्यांनी होळी केली. चिपळूण तालुक्यातील गोवळकोट आणि पेठमाप इथे मोठ्या उत्साहात करंजेश्वरी आणि सोमेश्वर देवांचा शिरणे उत्सव साजरा झाला. शिमगोत्सवादरम्यान पारंपरिक पद्धतीनं हा उत्सव सोहळा साजरा होतो. देहूतील देऊळवाड्यासमोर संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते होळीचं दहन करण्यात आलं. मुख्यमंत्र्याच्या प्रवेशद्वारासमोर पांडुरंगाचं नामस्मरण करत होलिका पूजन करण्यात आलं. गोंदियाच्या आमगावमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. शेणाच्या 5000 गोवऱ्यांपासून होळी तयार करून वृक्ष संवर्धन करण्याचा संदेश देण्यात आला. मुंबईतल्या लोअर परेल इथल्या योगेश्वर सोसायटीत पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नागरिकांनी होलिका पूजन करत दहन केलं. ग्रामीण भागात शिमगोत्सवाचा उत्साह आहे. पालख्या नाचवण्यासोबतच वेगवेगळ्या पारंपरिक खेळाची आज देखील प्रथा जपली जाते. दापोलीच्या बोरथळ गावातील जाकमाता देव नमन भाविकांसाठी खास आकर्षण ठरतंय. जळगाव जिल्ह्यातील जामुंजिरा गावात परंपरेप्रमाणे होळी निमित्तानं आदिवासींचा भोंगऱ्या बाजार पार पडला. या बाजारात मध्य प्रदेशासह सातपुडा पर्वत रांगांमधील आदिवासींनी सहभाग घेतला. दिव्यांग बांधवांना कोरड्या रंगाच्या होळीचा आनंद घेता यावा यासाठी अमरावतीमधील अंध विद्यालयात इको फ्रेंडली धुलीवंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद साजरा केला. रायगडमधल्या पेणमधील कुंभारआळी, नंदीमाळ नाका आणि कोळीवाड्यामध्ये 40 फूट उंचीची होळी उभारण्यात आली. कोळीवाड्यातील ही होळी नागरिकांचं खास आकर्षण बनली आहे.
गोंदियाच्या वृक्षधरा आणि हिरवळ ग्रुपद्वारे होळी निमित्तानं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। गोंदियाच्या रावणवाडी आणि नागरा परिसरात वृक्षारोपण करत झाडं लावण्याचा संदेश ग्रुपच्या वतीनं देण्यात आलाय। कराडच्या एनपी फिशमध्ये 290 किलोचा ताड मासा आणण्यात आला। हा मासा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। धुलीवंदनाच्या दिवशी ताड माशाची विक्री ग्राहकांना केली जाते। माणगावातल्या तरुणांनी आताच्या पिढीला वृक्ष लागवडीचा वृक्ष संवर्धनाचा संदेश दिलाय। होळी सणाच्या निमित्तानं कोकणात लहान मुलांना झाडं लावण्याची, रुजवण्याची, संगोपनाची आणि जोपासण्याची शिकवण देत तरुणांनी अनोखा उपक्रम राबवला। गुजरातमधल्या गांधीनगरच्या पालस गावात राज्यातील सर्वात मोठ्या होलिका दहनाचं आयोजन करण्यात आलं होतं। होळी दहनादरम्यानच्या अग्नीच्या ज्वाळा बघून हवामान तज्ज्ञ वर्षभराच्या हवामानाचा अंदाज बांधतात। खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावरती पोलिसांनी कारवाई केली। वनविभागाच्या जागेतील अनधिकृत घर जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आलं। तर यंदा पुणे शहरामध्ये यंदाच्या मोसमात आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे। शहरातील पालिका हद्दीतील लोह गावात 40 डिग्री इतक्या तापमानाची नोंद झाली आणि सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 40 पार गेल्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले। पिंपरी महापालिकेच्या कर आकारणी विभागाच्या वतीनं कर वसुलीची कार्यवाही सुरू आहे। कर भरण्यासाठी 18 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे महापालिकेची मुख्य कार्यालय तसंच 18 विभागीय कर संकलन कार्यालय यापुढे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत। स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहराला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांचा अभिप्राय अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणात अभिप्राय नोंदवावा असं आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केलं। बहुतांशी शेतकऱ्यांचा गहू सध्या घरात आलेला आहे। शेतकरी बाजार दराचा अंदाज घेऊन गहू विक्रीला प्राधान्य देत आहेत। गव्हाला मुंबई बाजारात कमीत कमी 3000 तर सरासरी 4500 दर मिळतोय। होळीच्या दिवशी राज्यातील बाजार समितीत 91,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। यात पुण्यामध्ये सर्वाधिक 14,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। कांद्याला प्रति क्विंटल 1100 ते 1950 रुपयांचा सरासरी दर मिळाला। जतमध्ये द्राक्ष काढणीची लगबग सुरू झाली, मात्र द्राक्षाला प्रति किलो फक्त 35 ते 40 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना तो परवडत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा कल बेदाणा निर्मितीकडे वळवलाय, म्हणून बेदाण्याची शेड हाऊस फुल झाली आहेत। प्रत्येक टोल प्लाझावरती फास्टॅगचा वापर अनिवार्य करणं तसंच रोख देयकांसाठी दुप्पट शुल्क आकारण्याच्या राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण आम्हाला आढळून येत नाही असं निरीक्षण नोंदवून फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळली। पुणे कोल्हापूर लोहमार्गावरून धावणारी हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस आता एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जेजुरी रेल्वे स्थानकात सुद्धा थांबणार आहे। रेल्वे प्रशासनातर्फे तसं नियोजन केल्याचं पुणे आरपीएफच्या प्रियंका शर्मांनी सांगितलं। सर्वांमध्ये सरकारनं आता गेल्या हंगामात म्हणजेच 2023-24 मध्ये गहू उत्पादनात राज्याच्या वाट्याबाबत नवीन आकडेवारी जारी केली आहे। कृषी मंत्रालयानं जाहीर केलेल्या यादीमध्ये उत्तर प्रदेश गहू उत्पादनात पूर्वीप्रमाणेच 31.7% उत्पादन वाट्यासह अव्वल स्थानावर आहे, तर 21.3% उत्पादन वाट्यासह मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे। बेळगाव ते नागपूर दरम्यानची विमानसेवा 15 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागपूरला जाण्यासाठी बेळगावकरांना अन्य मार्गाने जावं लागणार आहे, तर या दरम्यानची बुकिंग सुद्धा बंद करण्यात आली आहे।